नमस्ते. हॉटेल झणझणीत मेजवानीतून आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्याला पास्ता मसाला बनवायचा आहे. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. 1 कप पास्ता आहे, 1/4 कप कांदा आहे, 1/4 कप बीन्स आहे, 1/4 कप गाजर आहे, 2 टोमॅटो बारीक कापून घेतलेले, 1 चमचा लसूण बारीक कापलेला आहे, 1 मिरची आहे, अर्धा चमचा चिली फ्लेक्स आहे, पास्ता मसाला अर्धा चमचा आहे, 1.5 चमचा शेजवान चटणी आहे, 4 चमचे तेल आहे, चवीनुसार मीठ आहे, 1 चमचा कस्तुरी मेथी. आता आपल्याला पहिला पास्ता शिजवून घ्यायचा आहे. चवीनुसार आपण मीठ टाकूया आणि पास्ता टाकूया. कमीत कमी आपल्याला याला 10 ते 12 मिनिटं शिजवून द्यायचं आहे. तो काय 4 आणि 5 मिनिटात शिजत नाही, कमीत कमी 12 मिनिटं लागतात. शिजून झालेला आहे. आता त्यातलं पाणी आपण ओतून काढूया. साधारण 1.5 लिटर पाणी मी शिजण्यासाठी टाकलं होतं. गॅस बारीक करायचा. आता 4 चमचे तेल टाकूया. तेल गरम झालेले, लसूण टाकूया. एक मिरची कापलेली, लसूण आणि मिरची परतून झालेली आहे. आता कांदा टाकूया. बीन्स, गाजर, टोमॅटो. टोमॅटोची पेस्ट केली तरी चालती, पण मी बारीक कापून घेतलेले आहे, पेस्ट नाही केलेली. आता चवीनुसार मीठ टाकूया. शिजण्यासाठी मीठ टाकलं म्हणजे लवकर कांदा शिजला जातो. आपल्याला आता 3 ते 4 मिनिटं शिजून द्यायचे. झाकण ठेवूया. आपण झाकण काढूया. 4 मिनिटं झालेली आहे. आता आपण पास्ता टाकूया. पास्ता मसाला, शेजवान चटणी. शेजवान चटणी नसेल तरी टोमॅटो सॉस टाकला तरी चालतो.
चिली फ्लेक्स आणि कस्तुरी मेथी जराशी चुरगळून टाकायची. मिक्स करून घेऊया. तर मिक्स केल्यानंतर आपल्याला 1 मिनिट झाकून ठेवायचं आहे. 1 मिनिट झाकण ठेवूया. मिनिट झालेलं आहे. झाकण काढूया. गॅस बंद करूया. पास्ता मसाला आपला छान झालेला आहे. स्वाद पण चांगला येतोय, कलर पण छान आलेला आहे. गॅस बंद केलाय. काढून घेऊया. आता याच्यावर आपण चीज खिसून टाकूया. खूप छान झालेला आहे आपला पास्ता मसाला. पास्ता मसाला आपला तयार झालेला आहे. तुम्ही पण अशा प्रकारे करून पहा, खाऊन पहा, कसा झाला तो सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.